विश्वास बसला नाही म्हणून मी चेअरमनला विचारलं। मे मध्ये म्हणजे फार उशीर होतोय। खरं तर काय झालंय, तुमच्या इथल्या एरियामध्ये आता ज्या एरियात कारखाने या भागातला ऊस तिथं न्यायचा म्हणजे 100 किलोमीटरचा अंतर पडतं। त्याच्यावर तुमचा ऊस इथला पराग, विघ्न, भीमाशंकर, क्रांती, तुमचा जो पारनेरचा क्रांती, अशा 5-6 जातो संगमनेरला एक जातोय। त्याच्यामुळं त्याच्यात किती इथं काय 25 लाख एकर क्षेत्र, तिथं 25 लाख मेट्रिक टन, 25 लाख मेट्रिक टन जास्त ऊस आहे। त्याच्याबद्दल आपण एकत्र बसू, काय करायचं बाबा, एखादा अजून युनिट काढायचं का, एका युनिटचा विस्तार वाढ करायचा। कारण कारखाना अडीचचा कारखाना म्हणजे फार मोठा कारखाना। मला आठवतं आम्ही राजकारणात आलो तेव्हा वसंतदादा पाटलांनी त्यांचा शेतकरी सहकारी साखर कारखाना, आत्ताचा वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना 5,000 टनाचा कारखाना म्हणजे देशातला सगळ्यात मोठा कारखाना होता। आता 22,000 मेट्रिक टनाचा झाला। किती? 22,000 म्हणजे 10 कारखाने जवळपास 2,500 झाले। त्याच्यामध्ये दौंड शुगर मला वाटतं 17-18 हजाराचा झाला। अंबालिका असाच काहीतरी 16-17 हजाराचा झाला। आता भीमा पाटस कारखाना त्यांनी चालवायला घेतलाय ते 10 हजारापर्यंत त्यांनी